नमस्कार मंडळी, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे दाल खिचडी। तर दाल खिचडीसाठी मी इथे तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ आणि पालक आणि हळद टाकून ही शिजून घेतलेली आहे मस्त, आणि त्याचा गरगट्टा करून घेतलेला आहे। आणि इथे मी त्या पालकाच्या डाळीबरोबर भात पण लावून घेतलेला आहे। आणि मी दाल खिचडी कशी बनवायची ते तुम्हाला सांगणार आहे। बघा, आता पालकच्या आपल्याला दाल खिचडी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे। इथे कोथिंबीर घेतली आहे भरपूर अशी, आणि इथे घेतलेले आहे कढीपत्ता, इथे 2-3 लवंगी मिरच्या घेतलेल्या आहे, आणि इथे एक टोमॅटो घेतलाय, आणि हा लसूण घेतलाय। आता मी ह्याला जाडसर असं ठेचून घेणार आहे, आणि मग आता आपण कशी त्याला फोडणी करायची ते मी तुम्हाला दाखवते पुढे। ते मी कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलंय। बघू शकता तुम्ही, थोडंसं आपल्याला आता तेल नॉर्मली गरम होऊ द्यायचंय। तेल आपलं छान कडकडीत गरम झालंय। तर आता मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे जिरं, मोहरी, छान असं तडतडू द्यायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर आपला लसूण आहे ना, तो मी थोडासा ठेचून घेतलाय, तो पण मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। 2 ते 3च पाकळ्या टाकल्या मी। आता घालते मी त्याच्यामध्ये कढीपत्ता, मस्त आपला कढीपत्ता हा तडतडतोय। आता मी त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकून घेतलेल्या आहेत। आता मी लगेच टोमॅटो पण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आता मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालणार आहे, कारण आपण भातात पण मीठ टाकलेलं होतं। छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। ही साधी आपली दाल खिचडी नाही आहे, मी ह्याच्यामध्ये पालक टाकला आहे ना, मग ही पालकची खिचडी बनवणार आहे। पालकची दाल खिचडी आहे ही। तर आपल्याला 2 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि आपला हा भात आहे ना, हा भात आपल्याला छान असं सुट्टा करून घ्यायचा आणि मग त्याच्यामध्ये टाकायचं आहे। तर आता आपण सगळ्यात पहिले मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे लाल तिखट, आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे। लाल तिखट थोडंसं जपूनच वापरायचं, कारण उन्हाळा आहे ना म्हणून। बघा, किचननी असा मस्त अरोमा येतोय फोडणीचा, वाव मस्त। आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा गरम मसाला घरचा। मी थोडासा गरम मसाला टाकून घेतला याच्यामध्ये, आणि थोडंसं हिंग पण घालून घेणार आहे चवीप्रमाणे। वाव वाव मस्त। अजून तर झालं पण नाही आपलं भात रेडी, तर चिमूटभर हिंग घालून घेतलंय मी। हिंगाने कसं आपलं डायजेस्ट होतं लवकर। तर छान असं मिक्स करून घेते मी, आणि आपल्याला ह्याच्यामध्ये थोडंसं 2-3 शिंतोडे पाणी शिंपडून घ्यायचे, कारण मसाला नको जळायला म्हणून। बघू शकता तुम्ही मी इथे कसं केलंय ते। आता जी आपण पालकची डाळ बनवलेली होती ना, ती आता मी ह्या फोडणीमध्ये, हे बघा पालकची डाळ आहे ती मी ह्या फोडणीमध्ये घालून घेणार आहे। वाव मस्त मस्त आरोमा येतोय। बघा किती सुंदर झालेली आहे आपली पालकची डाळ। वाव एक नंबर। तर आता हे बघा, बघू शकता मी थोडंसं पाणी पण ॲड केलं आहे, आणि कोथिंबीर टाकली आहे। आता ह्याला छान असं ढवळून घेते मी। वाव कलर काय भन्नाट आला आहे, आणि सगळ्या किचननी मस्त असा आरोमा येतोय, एक नंबर। तुम्ही पण नक्की ट्राय करा, सारखा डाळ भात खाऊन कंटाळा येतो, हे काहीतरी वेगळं मस्त। आणि ह्याला छान अशी एकच उकळी येऊ द्यायची आपल्याला,
कलर बघू शकता किती सुंदर आला. इथे बघा आता मी भात फोडून घेते. जेवढा लागेल तेवढाच भात फोडणार आहे मी. हा ना मी भात आंबेमोहर घेतला आहे तांदूळ. हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठला पण सुगंधित तांदूळ घेऊ शकता. घेऊ शकता. इथं आता आपल्या छान अशी मी आता डाळ टाकलेली आहे ना, त्याला उकळी यायला चालू झालेली आहे. हे बघा आरोमा तर असं येतोय का बस आत्ताच घेऊन खावीशी वाटते, एवढी सुंदर डाळ दिसते. कलर थोडासा चेंज दिसत असेल याच्यामध्ये, व्हिडिओमध्ये कलर खूप सुंदर आलाय. बघा आता उकळी आली आहे. आता मी त्याच्यामध्ये भात सोडणार आहे. मस्त. आता पाणी टाकून थोडंसं मिक्स करून घेते आणि छान असं शिजवून घेते. बघा अशा प्रकारे मिक्स करायचं आहे. आता मी पहिले याला छान असं मिक्स करते आणि दाखवते. वाव, बघू शकता किती सुंदर आणि किती अप्रतिम झाला आहे. मस्त हॉटेलसारखा आरोमा येतोय घरामध्ये. एक नंबर झाला आहे आपला दाल खिचडा. पालकचा दाल खिचडा म्हणू शकता तुम्ही ह्याला. बघा कलर किती सुंदर आला आहे आणि चवीला पण अप्रतिम लागणार आहे. ही माझी 100% गॅरंटी आहे, कारण आपण सगळं मस्त प्रॉपर व्यवस्थित टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. तर आपला हा दाल खिचडा आता आपल्या खाण्यासाठी रेडी आहे. आणि तुम्हाला हा माझा दाल खिचडीचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त खा आणि स्वस्त राहा.